पाटील त्याच पद्धतीने या पंचायत समिती गणातून ज्यांना काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे ते भाग्यश्रीताई पवार, व्यासपीठावर असलेले आमच्या माता भगिनी आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व आपण माता भगिनी आणि मतदार बंधू, त्या ठिकाणी पहिल्यांदाच आपला अतिशय वेळ झालेला आहे आणि या ठिकाणी आपण आमचं मनोगत कितपत ऐकणार त्यासाठी मी काय आपलं लांबचं भाषण काय या ठिकाणी करणार नाही आणि आपणाला मी एवढंच विनंती करण्यासाठी उभा आहे की येणाऱ्या 7 तारखेला मतदान आहे आणि त्या दिवशी आपण दोन्ही आम्ही काँग्रेसचे उमेदवार आहोत. मी जिल्हा परिषदेला आहेत आणि भाग्यश्रीताई पंचायत समितीचे उमेदवार आहेत. आमच्या हाताचं चिन्ह आहे आणि हाताचं चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा दोघांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावी अशी आपल्याला एकदा मी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. जय ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तसेच या ठिकाणी रमेश पाटील साहेब सुद्धा या जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी स्वतः काम केलेले आहे. तसेच त्याचे सुस्वभाव आणि एक अभ्यासू नेतृत्व असं ते आहे. आता सध्या मार्केट कमिटीचे संचालकही आहेत आणि त्यांनी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व DPTCच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्यांनी काम विकास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी मी सुद्धा आता किल्ल्याचं काम असो इतर कामं असो जे माझे आमदार जे आहेत विलासराव जगताप आणि विक्रमदादा सावंत यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त या रामपूर गावचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आता माझ्या मते आपणास सांगण्याचा अभिमान वाटतो की आपण या ठिकाणून या गणातून पाठीमाग पहिल्यांदा सुरुवातीला स्वर्गीय मारुती बापू ठवरे बापू तसेच आणि नागेश सोनूर यांच्या सुविध पत्नी सुप्रियाताई सोनूर यांना आपण या रामपूर या खुजानवाडी गणातून निवडून 2 वेळा दिलेला आहे. आणि तसंच आता सुदैवानं परतही आपल्या रामपूरला भाग्यश्री पवार यांना काँग्रेस विकास आघाडीमार्फत उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं एक आपला ह्याचा अभिमान रामपूरचा एक अभिमान म्हणून मी आपणास विनंती करतो, एक स्वाभिमान. कारण भाग्यश्री पवार यांना त्या वेळेला जर आपण पाठवलं तर तिसऱ्यांदा या रामपूर गावचं नाव त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये कोरलं जाणार आहे आणि कायमस्वरूपी अशा पद्धतीचं पंचायत समितीमध्ये एक रामपूरचं वर्चस्व राहणार आहे. आणि आपण या ठिकाणी जे आपले हे रमेश पाटील साहेब जे जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत तसेच भाग्यश्री पवार या पंचायत समिती गणातून उभे आहेत, तर या दोघांनाही निवडून आपण द्यावं. दोघांनाही प्रचंड बहुमतानं येत्या 7 तारखेला त्यांच्या हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं असं मी आपणास विनंती करतो. तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तसेच या ठिकाणी रमेश पाटील साहेब सुद्धा या जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी स्वतः काम केलेले आहे. तसेच त्याचे सुस्वभाव आणि एक अभ्यासू नेतृत्व असं ते आहे. आता सध्या मार्केट कमिटीचे संचालकही आहेत आणि त्यांनी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व DPTCच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्यांनी काम विकास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी मी सुद्धा आता किल्ल्याचं काम असो इतर कामं असो जे माझे आमदार जे आहेत विलासराव जगताप आणि विक्रमदादा सावंत यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त या रामपूर गावचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आता माझ्या मते आपणास सांगण्याचा अभिमान वाटतो की आपण या ठिकाणून या गणातून पाठीमाग पहिल्यांदा सुरुवातीला स्वर्गीय मारुती बापू ठवरे बापू तसेच आणि नागेश सोनूर यांच्या सुविध पत्नी सुप्रियाताई सोनूर यांना आपण या रामपूर या खुजानवाडी गणातून निवडून 2 वेळा दिलेला आहे. आणि तसंच आता सुदैवानं परतही आपल्या रामपूरला भाग्यश्री पवार यांना काँग्रेस विकास आघाडीमार्फत उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं एक आपला ह्याचा अभिमान रामपूरचा एक अभिमान म्हणून मी आपणास विनंती करतो, एक स्वाभिमान. कारण भाग्यश्री पवार यांना त्या वेळेला जर आपण पाठवलं तर तिसऱ्यांदा या रामपूर गावचं नाव त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये कोरलं जाणार आहे आणि कायमस्वरूपी अशा पद्धतीचं पंचायत समितीमध्ये एक रामपूरचं वर्चस्व राहणार आहे. आणि आपण या ठिकाणी जे आपले हे रमेश पाटील साहेब जे जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत तसेच भाग्यश्री पवार या पंचायत समिती गणातून उभे आहेत,
तर या दोघांनाही निवडून आपण दोघांनाही प्रचंड बहुमतानं येत्या 7 तारखेला त्यांच्या हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं असं मी आपणास विनंती करतो. तसेच 26 या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात. या प्रचाराचे आता जिल्हा परिषदचे उमेदवार माननीय रमेश पाटील साहेब, तसेच ज्या पंचायत समितीला आपल्या गावच्या उमेदवारी आपल्या गावाला दिलेल्या आहे त्या भाग्यश्रीताई पवार आणि सर्व उपस्थित व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, ही निवडणूक अतिशय रंगतदार अशी निवडणूक झालेली आहे. आपण सर्वजण या गेलेल्या दोन्हीही उमेदवार जे आहेत ते अनुभवी उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषदला तर रमेश पाटील साहेब असतील, जिल्हा परिषदला बरेच वर्षे काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव आहे. आपल्या इकडे ते नवीन आहे तिकडं, पण पलीकडल्या बाजूला मुचंडीला त्यांनी काम केलेलं आहे, जिल्हा परिषदला चांगलं काम केलेलं आहे. याच्या अगोदर पवार साहेबांचं सुद्धा काम तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्या गावचेच आहेत, विद्यमान सरपंच आहेत. आता या सर्वांचा विचार करून आपण सर्वजण हातासमोरील चिन्हाला बटन दाबून आपण सर्वजण विजयी करायचा आहे आणि आपण सर्वजण इथं वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुढील कार्यक्रम सांगा. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.